मी परलीहून आलेले आमचे श्याम सुंदर महाराज यांना विनंती करतो। नंतर आमची बहन तपस्विनी ब्रह्मकुमारी जी वो उसके बाद बात करेंगी। उनसे विनंती करता हूँ कि वो यहाँ आके बैठ जाए और सभी लोगों से विनंती करता हूँ कि बहुत शॉर्ट में आप बात करें। कीर्तनकार असल्यामुळे कमीत कमी 2 तास बोलायची सवय आहे आम्हाला, पण तुम्ही घड्याळ लावू शकता। 3ऱ्या मिनिटाला मी थांबणार आहे, कारण सरदारजी साहेबांनी सांगितले की मी एकटा सरदारजी आहे म्हणून मला जास्त बोलू द्या। आणि आमचे वारकरी बरेच इथे आहेत, मी जर जास्त बोललो तर माझ्या वारकऱ्यांच्यावर अन्याय होईल आणि म्हणून मी बरोबर 5 मिनिटे दिलेले तर मी 3 मिनिटं थांबतो। तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे। आपण या ठिकाणी सगळे एकाच देहाचे अवयव आहोत। जसं पायाला जखम झाली किंवा पायाला ठेच लागली तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं, तसं काश्मीर मधल्या माणसाला जर काही संकट त्यांच्यावर आलं असेल तर महाराष्ट्रातल्या माणसाला दुःख झालं पाहिजे। आणि म्हणून आपण इथून जात असताना आपण एका देहाचे अवयव आहोत। बऱ्याच जणांनी फक्त भारतामधल्या लोकांची गोष्ट केली। मला तर वाटतं की या जगामधल्या कुठल्याही कोण्यामध्ये एखाद्या माणसाला जर वेदना झाल्या असतील तर त्याचं दुःख आपल्या सर्वांना झालं पाहिजे, ही भावना आपण घेऊन गेलं पाहिजे। आणि मी पूजा सांगणार आहे। आपण वेगवेगळ्या धर्मातले लोक आहोत आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या धर्मातले लोक असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आहेत। आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात की पूजेचं टेक्निक सांगतात। टेक्निक म्हणजे तंत्र सांगतात महाराज। तुम्ही तरुण आहेत, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। तुकाराम महाराज आपल्याला पूजेचं तंत्र सांगतात, टेक्निक सांगतात, वर्म सांगतात। काय म्हणतात? कोणाही जीवाचा नघडो मत्सर, आणि हे टेक्निक आहे म्हणतात। टेक्निक म्हणजे वर्म। कशाचं वर्म आहे? वर्म सर्वेश्वर पूजनाचे। इथे सर्वेश्वर म्हटलं, इथे अल्ला नाही म्हटलं, इथे येशू नाही म्हटलं, इथे विष्णू नाही म्हटलं, इथे महादेव नाही म्हटलं, तर सर्वेश्वर, ज्याचा जो ईश्वर असेल त्याच्या ईश्वराच्या पूजेचं वर्म जर काय असेल तर कोणाही जीवाचा नघडो मत्सर। आणि म्हणून कोकाटे बाबा आपण आता इथून गेल्यानंतर फक्त आपल्या कीर्तनातून लोकांना एवढंच सांगितलं पाहिजे, काही नाही सांगू दुसरं, कुणाचाही मत्सर करू नका, कुणाचाही द्वेष करू नका। तो वेगळ्या धर्माचा आहे, वेगळ्या जातीचा आहे, ती स्त्री आहे, पुरुष आहे किंवा थर्ड जेंडर आहे, म्हणून त्यांचा जर द्वेष नाही केला तर तीच आपल्या भगवंताची पूजा असणार आहे। आणि हे आपण एवढं पाळलं की आपल्या ह्या संमेलनाचं सार्थक झालं असं मला वाटेल। आणि मग आमच्या पारनेरकर साहेबांनी सांगितलेली गोष्ट त्याचा उत्तरार्ध मी सांगणार आहे की ती चिमणी म्हणते की माझं नाव हे आग विझवणाऱ्यांची यादीत असेल। आपण जाताना इथून एकच संकल्प करून जा की ज्या वेळेला या देशाचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला या जगाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला या जगामध्ये धर्मांधता पसरवणाऱ्यामध्ये माझं नाव नसेल, अंधश्रद्धा पसरवणाऱ्यामध्ये माझं नाव नसेल, या देशाला नुकसान पोहोचवणाऱ्या लोकांच्या मध्ये माझं नाव नसेल, तर या जगामध्ये जे जे चांगलं केलं ज्या ज्या लोकांनी, त्या लोकांच्या यादीमध्ये शेवटचं तरी नाव माझं, असा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। फारच सुंदर जसं त्यांचं नाव आहे तसे त्यांचे विचार आहे आणि तेवढेच कमी शब्दात ते बोलले, त्याबद्दल धन्यवाद। अब इसके बाद मैं ब्रह्मकुमारी तपस्विनी